ठीक आहे. आज क्वेश्चन डिस्कस करूया आपण. क्वेश्चन नंबर 6 काय म्हणते आहे? इफ 3 vectors have equal magnitude, A is equals to B is equals to C, then the angle between A and C is alpha. काय म्हटलंय त्यांनी की 3 वेक्टर्स आहेत. कोणकोणते वेक्टर्स आहेत? 3. फर्स्ट वेक्टर आहे A, बरोबर. दुसरा वेक्टर आहे B आणि तिसरा वेक्टर आहे C. नंतर त्यांनी काय म्हटलं की तीनही वेक्टर सेम आहेत. म्हणजेच काय? A इज इक्वल्स टू B इज इक्वल्स टू C. त्यावेळेस A आणि जो C आहे, A अँड C यामधला जो अँगल आहे तो किती आहे? अल्फा आहे. क्लिअर? नंतर क्वेश्चन इथं संपला नाही. नंतर काय म्हणते? इफ A प्लस B प्लस C इज इक्वल्स टू काय? 0. लक्षात आलं का? काय म्हणणं आहे? A प्लस B प्लस C इज इक्वल्स टू काय आहे? 0 आहे. मग आपण ते पण कंडिशन समजून घेऊ. जर मी असं म्हटलं A प्लस B प्लस C इज इक्वल्स टू काय आहे? 0 आहे. ठीक. देन द अँगल बिटवीन A अँड C. तेव्हा त्यावेळेस ह्या कंडिशनसाठी अँगल किती आहे A आणि C मधला? A अँड C यामधला अँगल किती आहे? तर यामधला अँगल आहे बीटा. लक्षात राहील. अँगल काय आहे? बीटा. ठीक आहे. तर आपल्याला फाइंड करायचं आहे A बाय बीटा काय राहील? काय फाइंड करायचं आहे? देन अल्फा बाय बीटा काय आहे ते आपण काय करणार आहे? फाइंड करणार आहे. क्वेश्चन लक्षात आला? समोर चालायचं, समजून घ्यायचा, कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचा आहे. ठीक. चला आता सगळ्यात पहिले ना आपण फर्स्ट कंडिशनवर जाऊ. ठीक आहे. काय म्हणते फर्स्ट कंडिशन? 3 वेक्टर्स हॅव इक्वल मॅग्निट्यूड. तीनही वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम आहे. लक्षात आलं का? ह्या कंडिशनच्या बाबतीत जर पाहिलं आणि तेव्हा अँगल किती आहे? तर तेव्हाचा जो अँगल आहे तो आहे अल्फा. आता इथं काही अडचण येणार नाही कारण की एकदम सिंपल पार्ट त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे. A इज इक्वल्स टू B इज इक्वल्स टू C. लक्षात आलं का? काय सेम आहे? तर त्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे. क्लिअर? म्हणजे आपण असं म्हणू शकतो मॅग्निट्यूड ऑफ A इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ B इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ C. म्हणजे तिघांच्या व्हॅल्यू सेमच असणार आहे. क्लिअर? आणि ज्यावेळेस ही कंडिशन असते आणि A आणि C मधला जो अँगल आहे तो अल्फा इथपर्यंत त्यांनी क्लिअर केला. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करायसाठी आपण काय करू? सेकंड पार्ट स्टडी करू. काय म्हणते? द अँगल सॉरी. इफ A प्लस B प्लस C इज इक्वल्स टू 0. आता त्यांनी काय म्हटलं आहे? A प्लस B प्लस C इज इक्वल्स टू काय? 0. ठीक आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं आहे A प्लस B सॉरी A अँड C यामधला अँगल किती आहे? बीटा आहे. म्हणजे त्यांनी रिलेशन कोणाला सांगितलं आहे? A आणि B चं Cचं रिलेशन सांगितलं आहे. 3 अँगल 3 जे व्हॅल्यूज आहेत त्या 3 चे मॅग्निट्यूड आहेत त्याचा आन्सर तर 0 आहे. बरोबर आहे. आणि A आणि C याच्यामधला अँगल कितीचा आहे? बीटा आहे. क्लिअर? आता इथून ना मेन कन्सेप्ट समजून घेऊ. पहा, तर मी म्हटलं की या तिघांचीही सम 0 आहे. याचा अर्थ काय? की असं होऊ शकते की ह्या दोघांची जेवढी सम आहे, ठीक आहे? ह्या दोघांची जेवढी सम आहे, ठीक आहे? इज इक्वल्स टू काय राहू शकते? आता मी यापैकी तुम्ही कोणत्याही पद्धतीने ह्या इक्वेशनला अरेंज करू शकता. पण मी कशा पद्धतीने अरेंज करणार आहे? कोण आहे? तर A आहे आणि C आहे. कोणकोणत्या व्हॅल्यू आहेत ते? A आणि C. जर माझ्याजवळ A आणि C च्या व्हॅल्यू आहेत, तर मी काय करेन? असं म्हणेल दॅट इज A प्लस C. A प्लस C इज इक्वल्स टू काय राहणार आहे? याला इकडे साईड घेऊन जातो मायनस B. असं म्हणता येणार ना? असं आपण का म्हटलं? कारण की त्यांनी आपल्याला दोन अँगलबद्दल एक्सप्लेन केला आहे आणि आपल्याला माहिती आहे. जेव्हा ही कंडिशन बनत A प्लस C, ठीक आहे, याच्यातला जो B आहे मी याला इकडल्या साईडनं शिफ्ट केलं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही C ला पण शिफ्ट करू शकले असते, मी A ला पण शिफ्ट करू शकलो असतो, करू शकलो असतो. पण आपण या कंडिशनवर फॉलो करतो आहे. A आणि C मधला अँगल त्यांनी दिलेला आहे. म्हणजे आपण ह्या दोघांचं रिलेशन एकमेकांसोबत जोडू शकतो. समजलं का? ही कंडिशन लक्षात आली. आता याला आपण काय करू? सॉल्व्ह करू. ठीक आहे. आता याला कसं सॉल्व्ह करायचं आहे? तर आपण काय करू? सर्वात पहिले याचं मॅग्निट्यूडच्या कन्सेप्टवर काम करू. लक्षात आलं का? आपण काय करू? ह्या इक्वेशनला मॅग्निट्यूडच्या टर्ममध्ये समजून घेऊ. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करू? B चा मॅग्निट्यूड फाइंड करू. लक्षात आलं का? आपल्याला काय फाइंड करायचं आहे? मॅग्निट्यूड ऑफ B बार फाइंड असेल. हां, मॅग्निट्यूड ऑफ B फाइंड करू. काय मिळेल? चला सांगा. तर मॅग्निट्यूड ऑफ B इज इक्वल्स टू
ठीक आहे. काय असणार आहे व्हॅल्यू आपल्याजवळ? आपण त्याला कोणत्याही टर्ममध्ये एक्सप्रेस करू शकतो, काही फरक पडणार नाही. ठीक आहे. आपण याच टर्ममध्ये त्याला एक्सप्लेन करू, दॅट इज ए स्क्वेअर प्लस बीचं मॅग्निट्यूड काढायचं आहे आणि या दोन्ही सेम आहे त्याच्यामुळं सी स्क्वेअर प्लस 2ac cos बीटा. लक्षात आलं का? काय केलं आपण? बीचं मॅग्निट्यूड फाइंड केलं. तर त्याच्यात दोन टर्म ह्या दोन आहेत म्हणून आपण तशा पद्धतीने लिहिलं. पण आपल्याला आणखी गोष्ट माहिती आहे कोणती? तर मला माहिती आहे a = b = c आहे. बरोबर आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करू, इथे पण त्याच व्हॅल्यू पुट करू. मी एक याला एच्या टर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकतो किंवा बीच्या टर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकतो किंवा सीच्या टर्ममध्ये रिप्रेझेंट करू शकतो. करेक्ट. मग आता आपण काय करू, तर कोणत्याही एका टर्मनी आपण याला रिप्रेझेंट करू. मी काय करतो, a = b = c आहेत ना, त्यांनी जी कंडिशन सांगितली आहे ना, मग त्याच कंडिशनला आपण यूज करू. मी काय करतो, a च्या जागी b² लिहितो. a² च्या जागी काय लिहिलं, b². इथे काय येणार आहे, इथं सुद्धा c च्या जागी सुद्धा काय येईल, b² प्लस याला सॉल्व्ह केलं 2 a च्या जागी b2 c च्या जागी सुद्धा b2 cos बीटा असं मला इक्वेशन मिळेल. लक्षात आलं का? काहीच नाही, आपण जसं दिलेलं आहे ना त्याच पद्धतीने त्याला काय करत आहे, सॉल्व्ह करत चाललो आहे. ठीक आहे. तर आपण त्याला अशा पद्धतीने अरेंज केलं. आता त्याला सॉल्व्ह करू. काय मिळेल, चला पहा. √b² प्लस अगेन b² प्लस 2 ॲज इट इज. बरोबर आहे. b × b b² cos बीटा असं मला इक्वेशन मिळेल. लक्षात येत आहे का? इथपर्यंत काही अडचण आहे? ठीक आहे. हा एकदम सिम्पलेस्ट वे आहे ज्या वेळी आपण त्याला स्टडी करत आहे. ठीक. तर असं मला इक्वेशन मिळेल. पहा इथे सुद्धा मी काय करू शकतो, त्याला आपण सॉल्व्ह करू. b + b 2b². बरोबर. स्क्वेअर रूटमध्ये लिहू प्लस 2b² cos बीटा असं मला इक्वेशन मिळेल. लक्षात आलं का? आणि कशाची व्हॅल्यू असणार आहे आपल्यासाठी, ही व्हॅल्यू असणार आहे मॅग्निट्यूड ऑफ बी ची. लक्षात आलं, ही कशाची व्हॅल्यू असणार आहे आपल्यासाठी, तर मॅग्निट्यूड ऑफ बी ची व्हॅल्यू असणार आहे. क्लिअर. चला इथपर्यंत समजलं. साउंड रिपीट होत आहे. चला इथपर्यंत समजलं आहे का? इथून समोर जायचं आहे. चला हे ना तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहून घ्या, कारण की आपल्याजवळ स्पेस एवढा इनफ नाही आहे, त्यामुळे मे बी असं होऊ शकते की तुम्हाला थोडा त्रास होईल. ठीक. चला एकदा पुन्हा रिपीट करायचं इथपर्यंत. ह्या पॉईंट पर्यंत आपण याला पुन्हा एकदा रिपीट करू, जेणेकरून ज्यांना क्वेश्चन वगैरे नाही समजत आहे त्यांना सुद्धा ते समजून जाईल. ठीक आहे. पहा, if three vectors have equal magnitude, ठीक है, that is a = b = c, then the angle between a and c is alpha. तर त्यांनी सांगितलं आहे की ह्या दोन मधला अँगल जो आहे तो कितीचा आहे, अल्फाचा आहे. ठीक आहे. मग नंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे, नंतर त्यांनी म्हटलं if a bar plus b bar plus c bar is equal to 0, a bar b bar plus c bar is equal to 0, then the angle between a bar and c bar is beta, then find alpha by beta. then alpha by beta ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची यामध्ये डिस्क्राइब करायची आहे. ठीक आहे ना. चला मग आपण काय म्हटलं होतं, एक कंडिशन आपण लिहून घेतली होती, दॅट इज a = b = c. हे मेन्शन असलं पाहिजे. ठीक आहे. आता सुरुवातीला तर काही गरज नाही पडत, म्हणजे आता गरज पडते, नंतर जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस करा मग तुमच्यासाठी ते इझी होऊन जाईल. ठीक आहे. तर काय म्हटलं आपण, a = b = काय असलं पाहिजे, c असलं पाहिजे. तेव्हा अँगल जो आहे ए अँड सी मधला तो किती असणार आहे आपल्यासाठी, तर अल्फा असणार आहे. क्लिअर. मग त्यानंतर आपण काय केलं होतं, त्यानंतर आपण म्हटलं होतं की a + b + c = 0 आहे. त्यांचीच कंडिशन आहे. a बार + b बार + c बार = काय आहे, 0 आहे. देन आपण म्हटलं होतं की ठीक आहे, a बार + c बार = -b बार असायला पाहिजे. सिंपल वे आहे.
बरोबर आहे. मग आपण काय केलं होतं सगळ्यात पहिले बीचं मॅग्निट्यूड फाइंड केलं होतं. कशात मॅग्निट्यूड फाइंड केलं आपण? बीचं. तर बीचं मॅग्निट्यूड काय येणार आहे आपल्यासाठी? दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ बी बार. क्लिअर? इज इक्वल्स टू ठीक आहे. कोणकोणते फंक्शन्स वापरणार आहे ए आणि सी. तर मी काय म्हणेल ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ac कॉस बीटा. लक्षात आलं का? कोणतं अँगल कोणता सांगितलं आहे त्यांनी? ए आणि सी मधला अँगल सांगितलेला आहे बीटा आहे म्हणून आपण तोच अँगल त्यामधला कन्सिडर केलेला. क्लिअर? आता त्यानंतर याला सॉल्व्ह करू. आपल्याला काय माहिती आहे बी नो ए बी अँड सी. लक्षात आलं का? मॅग्निट्यूड ऑफ ए बी आणि सी तिन्ही कशा आहे इक्वल आहे. तर मी असे लिहू शकतो याला. आपण काय करू एच्या जागी सुद्धा बी लिहू. इकडे पण बी आहेच ना, मग इकडे पण आपण त्याच पद्धतीने त्याला अरेंज करू. तर मी काय करतो याला अशाच पद्धतीने एच्या जागी काय लिहिणार आहे आपण मग बी स्क्वेअर का, कारण की बीच्या स्क्वेअर मध्ये आहेच बरोबर. प्लस इथे पण काय लिहिणार आहे आपण बी स्क्वेअर करेक्ट प्लस 2b इंटू बी कॉस बीटा असं मला इक्वेशन मिळेल. ठीक आहे. इज इक्वल्स टू काय राहणार आपल्यासाठी मॅग्निट्यूड ऑफ बी बार. ठीक. चला नेक्स्ट स्टेप समोर जाऊ. काय करायचं आहे तर आपण सर्वांची ऍडिशन जिथे ऍडिशन होती ऍडिशन करू, जिथे मल्टिप्लिकेशन होते मल्टिप्लिकेशन करू. काय मिळेल दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ बी बार इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर 2b स्क्वेअर प्लस 2b इंटू बी बी स्क्वेअर कॉस बीटा. मग आता आपण असं करू का की बी स्क्वेअर 2b स्क्वेअर इथं पण आहे 2b स्क्वेअर इथं पण आहे त्याची ऍडिशन केली 4b स्क्वेअर असं होईल का? नाही असं होत नाही. का नाही होत? एकदम सिंपल रूल आहे की जेव्हाही आपण ऍडिशन करत असतो तेव्हा काय लक्षात ठेवायचं सारख्याच जर टर्म असेल तरच ऍडिशन होईल. जर डिफरंट टर्म असेल तर ऍडिशन होणार नाही. पहा याच्यामध्ये कॉस्टचं फंक्शन नाही आहे, याच्यामध्ये कॉस्टचं फंक्शन आहे. तर दोन्ही टर्म कशा झाल्या आपल्यासाठी डिफरंट झाल्या. याची आपण डायरेक्ट ऍडिशन करू शकत नाही. क्लिअर? आता काय करू त्याला आपण सॉल्व्ह करू. आता सॉल्व्ह कसं करायचं आहे तर हा स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर रूट काढायचं काय करायला लागेल तर आपण करू इथे त्याचा स्क्वेअर. स्क्वेअर केल्यावर काय मिळेल मला तर मला मिळेल बी स्क्वेअर इज इक्वल्स टू लक्षात आलं का? ठीक आहे. इज इक्वल्स टू काय मिळेल 2b स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर कॉस बीटा असं मला इक्वेशन मिळेल. लक्षात आलं का? इक्वेशन समजलं? काय केलं आपण स्क्वेअर केलं स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल होईल बरोबर. तर तुम्हाला असं इक्वेशन मिळेल. आता आपण काय करू इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्या पूर्ण याच्यामध्ये इथे पण बी स्क्वेअर आहे इथे पण बी स्क्वेअर आहे इथे पण बी स्क्वेअर तर आपण इथून पहिले बी स्क्वेअर कॉमन काढून घेऊ. काय मिळेल दॅट इज बी स्क्वेअर इज इक्वल्स टू बी स्क्वेअर आपण कॉमन काढला आणि इथे काय उरणार आहे 2 प्लस आपण असं पण करू शकतो. ठीक आहे. दॅट इज 2 प्लस 1 कॉस बीटा. मी याला अशा पद्धतीने 1 लिहिला नाही लिहिला तरीही चालेल. लक्षात आलं का? आता बी स्क्वेअर इकडे मल्टिप्लिकेशनला इकडे आला तर डिव्हिजनला तर देअरफॉर बी स्क्वेअर काय होईल कॅन्सल. इथे काय उरते 1 इज इक्वल्स टू 2 प्लस 1 कॉस बीटा. मी 1 जाणून लिहित आहे नाही लिहिला तरीही चालते. ठीक आहे. आपण थोडं मॅच्युअर झालेलो असतो की आपल्याला समजते की 1 ची काही गरज नाही आहे पण आपण लिहून घेतला. ठीक आहे. आता हा जो 2 आहे इकडे कशामध्ये आहे प्लस मध्ये इकडे आला तर मायनस मध्ये काय मिळेल 1 मायनस 2 दॅट इज मायनस 1 इज इक्वल्स टू आता हा 1 लिहितो नाही लिहित काही फरक नाही पडत. बस म्हणू शकतो का कॉस बीटा. लक्षात आलं? मला असं काहीतरी इक्वेशन मिळेल. ठीक. आता सॉरी इथे 2 येईल आपण 2 कॉमन काढलेला आहे मायनस इथे पण 2 येईल. 2 म्हणजे आपण फक्त बी स्क्वेअर कॉमन काढले 2 ने कॉमन काढलेला आहे. ठीक आहे. तिथे काय येईल 2 प्रेझेंट असेल तिथे पण 2च राहील. ठीक आहे सॉरी. तर हा जो 2 आहे इकडे मल्टिप्लिकेशन इकडे आला तर डिव्हिजनला काय मिळेल दॅट इज मायनस 1/2 इज इक्वल्स टू कॉस बीटा असं मला इक्वेशन मिळेल. ठीक. नाउ आता जर मी पाहिलं तर मला पहिले
त्याचा अँगल फाइंड करता मला बी काढायचा आहे, तर मग मी काय लिहिल, दॅट इज बीटा इज इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स ऑफ -1/2 -1/2. लक्षात आलं का? जर मला बीटा फाइंड करायचा आहे, तर सगळ्यात पहिली कंडिशन मी काय म्हणेल, कॉस इन्व्हर्स ऑफ -1/2. आता जर तुम्ही लॉगबुक पाहिलं किंवा जर तुम्हाला माहित असेल, तर कॉस 1/2 कधी असते? कॉस 1/2 कधी असते? तर ते प्रेझेंट असते 120 डिग्रीला. कधी प्रेझेंट असते? 120 डिग्रीला प्रेझेंट असते. देअरफॉर बीटाची व्हॅल्यू काय मिळेल मग आपल्याला? 120. आता यासाठी तुम्हाला हा टेबल पहिले माहीत असला पाहिजे. लक्षात आलं का? ठीक आहे. कॉस 120 किती असते? तर ते असते -1/2. क्लिअर? ठीक आहे. चला. आता बीची व्हॅल्यू मिळाली. आता फाइंड करायचा आहे अल्फा. आता मेन काम कोणतं आहे आपलं? अल्फा फाइंड करणं. चला सांगा बरं अल्फा किती असेल? जर ए, बी आणि सी तिघही सेम आहे, तिघांचे मॅग्निट्यूड सेम आहे, तर अल्फा किती राहील? सांगा. सांगू शकता? तर यासाठी ना आपल्याला थोडंसं बेसिक माहीत असलं पाहिजे. 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, 10वी पर्यंतच तरी. जर मी एक पाहिलं, की माझ्याकडे जर समजा इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, तर त्यामध्ये त्याचं तीनही याचं मॅग्निट्यूड कसं असते? सेम असते. माहिती आहे ना आपल्याला, की जर समजा तीनही साइड एखादा जर मी ट्रायंगल कन्सिडर केला, हां, व्हेक्टर ॲडिशनचे क्वेश्चन्स पाहत आहे. त्यामुळे तर सरळ आहे. ट्रायंगल लॉ किंवा पॅरलेलोग्राम लॉ यूज होईल. बरोबर आणि ती व्हेक्टर दिलेली आहे. म्हणजे ट्रायंगल लॉ आपण फॉलो करू शकतो. आणि तिघाचंही मॅग्निट्यूड कसं आहे? सेम आहे. याचा अर्थ काय? ते काय आहे? ते इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, तर आपल्याला माहिती आहे इक्विलॅटरल ट्रायंगलची जो अँगल असतो प्रत्येक अँगलमधला, प्रत्येक लाईनमधला किंवा प्रत्येक ह्याच्यामधला तो किती असतो? 60 डिग्री. बरोबर. देअरफॉर अल्फा किती असणार आहे माझ्यासाठी? 60 डिग्री असणार आहे. लक्षात आलं का? अल्फा किती असणार आहे? 60 डिग्री. क्लिअर? मग आता आपल्याला अँगल काय आहे? अल्फा पण आहे, बीटा पण आहे. काय फाइंड करायचं आहे आपल्याला? आपल्याला फाइंड करायचं आहे अल्फा बाय बीटा. काय मिळेल? 60 डिवाइडेड बाय 120. 0, 0 दॅट इज 1/2. अल्फा बाय बीटा याची व्हॅल्यू काय मिळेल मला? 1/2 आहे का? हां, येस दॅट्स इट. सी नंबरमध्ये आहे. लक्षात आलं? समजलं? ठीक आहे. जर नसेल समजलं तर पुन्हा सांगा. एकदा आपण त्याला पुन्हा रिपीट करू. लिहून घ्याल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ठीक आहे. जर लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट घ्या. नो प्रॉब्लेम. हां, चला. हा क्वेश्चन सुद्धा थोडा जास्त छान आहे. हं. काय आहे? इफ A is equals to 3i minus 2j plus k. याची व्हॅल्यू दिलेली आहे. B बार इज इक्वल्स टू काय दिला आहे? I minus 3j plus 5k and C is equals to
2i प्लस जे मायनस 4k अशा 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. काय म्हणते? फॉर्म अ राइट अँगल ट्रायंगल. देन आउट ऑफ द फॉलोइंग व्हिच इज द सॅटिस्फाईड. म्हणजे जर हे कंडिशन असेल, काय म्हणते की हे एकमेकांसोबत काय करतात? राइट अँगल जर बनवत असेल, तर यापैकी कोणती कंडिशन ते काय करतात? सॅटिस्फाय करतात. ते आपल्याला काय करायचं आहे? एक्सप्लेन करायचं आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. आता या कंडिशनसाठी आपल्याला जास्त काही अडचण नाही आहे किंवा जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. सगळ्यात पहिले मला काय पाहायला लागेल की कोणकोणत्या कंडिशन्स गिव्हन आहेत. हां. हा जो क्वेशन आहे, हा क्वेशन आपण करतो कशाच्या बेसिसवर सॉल्व्ह? तर याला सॉल्व्ह करायसाठी आपण एक सिंपल आयडिया वापरतो. लक्षात आलं का? इथे ऑप्शन बेस्ड जायचं का? कारण की मला 1, 2, 3, 4 कंडिशन सॅटिस्फाय करून पाहायच्या आहे. लक्षात आलं का? आता जर मी 4 कंडिशन सॅटिस्फाय करतो म्हटलं तर मला वेळ लागेल ना. आणि माझा एवढा वेळच नाही आहे की मी 4 कंडिशन्सला काय करत बसेल, सॅटिस्फाय करत बसेल. लक्षात आलं का? ह्या बेसिक आयडियाज आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या. काही क्वेशन्स जे आहेत ते आपल्याला अटेम्प्ट करावे लागेल डायरेक्ट आणि काही जे क्वेशन्स आहेत त्याला मला अटेम्प्ट करावं लागेल ऑप्शन बेस. क्लिअर? ठीक आहे. आता त्यासाठी सगळ्यात पहिले आपण काय करू, हे तिन्ही वेक्टर लिहून घेऊ, जेणेकरून आपल्यासाठी ते सोपे होईल. ठीक आहे. काय म्हणते? ए बार इज इक्वल टू काय आहे? पी आय मायनस 2j प्लस के. क्लिअर? दुसरा कोणता आहे? बी बार काय आहे? आय मायनस 3j प्लस 5k. क्लिअर? हां. त्यानंतर सी बार इज इक्वल टू काय आहे? 2i प्लस जे मायनस 4k. अशा मला व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता मला काय म्हटलं आहे, की याच्यातल्या पहिली कोणती कंडिशन सॅटिस्फाय होते ना ते चेक करायचं आहे. बरोबर? आता याच्यासाठी मी काही जास्त आयडिया म्हणजे जास्त काही डोकं लावणार नाही. बस एक सिंपल समजून घेऊ. पहिले काय दिलेलं आहे? बी बार. पहिलं ऑप्शन चेक करणार आहे. पहिलं काय आहे? बी बार इज इक्वल टू ए प्लस सी म्हणते. हा बी आहे. इज इक्वल टू ए आणि सीची व्हॅल्यू तेवढी आली पाहिजे. बरोबर? आणि दोघांची काय करायची आहे मला? ॲडिशन करायची आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. आणखी काही दिलं आहे का? साइन वगैरे बरोबर आहे? हां. चला. फॉर्मचा राइट अँगल हां, ठीक. आता सर्वात पहिली कंडिशन काय म्हटलं आपण, की मला 3 त्यांनी हे दिलेले आहे. तर मग मी काय करेल, एक-एक टर्मला मी सॉल्व्ह करेल. आता पहा मला काय म्हटलं त्यांनी बी बार म्हटलेलं आहे. बरोबर? बी बार जर म्हटलं आहे आणि काय म्हणते आणि सी आहे. याची आणि याची ॲडिशन करून पहा. 3 आणि 2 किती होत आहे? 5. लक्षात आलं का? 3 आणि 2 किती होत आहे? 5. पण इथे किती आहे? 1च आहे ना. त्यांच्या ज्या म्हणण्यानुसार जर आपण गेलो, तर 3 आणि 5 तर 3 प्लस 2 5 व्हायला पाहिजे. आहे का इथे? नाही. म्हणजे पहिला ऑप्शन तर तसंच कॅन्सल झालं. लक्षात आलं का? दुसरं काय म्हणते? ए बार इज इक्वल्स टू काय असलं पाहिजे? बी प्लस सी. पाहू आपण. ए बार इज इक्वल्स टू बी प्लस सी आहे का? इथं 1 आहे, इथं 2 आहे. 2 प्लस 1 प्लस 2 3 आलं? हां, म्हणजे सेकंड ऑप्शन आपल्यासाठी काम करू शकते. लक्षात आलं का? सेकंड ऑप्शन आपल्यासाठी काम करू शकते. बरोबर. त्यानंतर हे पण चेक करून घेऊ बाकीचे पण व्हॅल्यूज. बरोबर आहे. काय आहे दुसरी व्हॅल्यू? दुसरी व्हॅल्यू जी आहे चेक करायचं. -2 प्लस 1 तर -3 प्लस 1 -2 हे पण बरोबर आहे आणि हे चेक करा. काय आहे? इथे आहे 5 -4 1 हे पण बरोबर आहे. म्हणजे माझं सेकंड ऑप्शनचं काम करत आहे. आता चेक करू पुन्हा कुठे आहे का ए प्लस बी? म्हणजे हां, पुन्हा एक ऑप्शन आहे आपल्याजवळ. एक हे आहे, ज्यामध्ये सुद्धा ए प्लस बीची कंडिशन त्यांनी दिलेली आहे. इथे पण आहे, इथे पण आहे. म्हणजे आता आपली लढाई आहे 2 ऑप्शनमध्ये. मला जास्त वेळ लागला नाही. काय चेक करायसाठी माझे कोणते ऑप्शन करेक्ट आहेत. क्लिअर? आपण काय करू सर्वात पहिले ते क्लिअर करून टाकू. हे ऑप्शन नाहीये माझं आणि हे ऑप्शन नाहीये. आता कोणते ऑप्शन उरले? एक उरला आहे बी आणि एक उरला आहे डी. बरोबर आहे. आता त्यासाठी दुसरी कंडिशन पाहू. दुसऱ्या कंडिशनमध्ये काय म्हटलेलं आहे? बी स्क्वेअर इथं पण बी स्क्वेअर आहे. इथे ए स्क्वेअर आहे, इथं पण ए स्क्वेअर आहे. लक्षात आलं का? हां. इथे सी स्क्वेअर आहे, इथं पण सी स्क्वेअर आहे. पण इथे मायनस आहे आणि इथं प्लस आहे. लक्षात आलं का? इथे मायनस आणि इथे प्लस. आता यासाठी काय करायला लागेल? तुम्हाला दिसत आहे इथे तुम्हाला फाइंड करावं लागेल त्याचं मॅग्निट्यूड. लक्षात आलं का? तर बी स्क्वेअरचं मॅग्निट्यूड काढून घ्या. ठीक आहे. त्यानंतर ए स्क्वेअर आणि सी स्क्वेअरचं मॅग्निट्यूड काढा. ठीक आहे.
चला 2 मिनिट देतो दोघांचे तुम्हाला बी स्क्वेअर म्हणजे बीचं मॅग्निट्यूड काढायचं आहे किंवा बी स्क्वेअर फाइंड करायचा आहे, ए स्क्वेअर फाइंड करायचा आहे आणि सी स्क्वेअर फाइंड करायचा आहे. जर आपण या 3 व्हॅल्यू फाइंड केल्या तर आपलं आन्सर आलं. ठीक आहे. चला काढा पटकन. 1 मिनिट देतो आहे. सॉल्व्ह करून पहा जमते का तर. चला. आले आन्सर? पहा. कसं सॉल्व्ह करणार आहे? बी स्क्वेअरची व्हॅल्यू कशी काढायची आहे? स्क्वेअर रूट ऑफ चला सांगा. 1 चा स्क्वेअर बरोबर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर किती होईल? त्याला जर सॉल्व्ह केलं पहा आपण म्हणजे स्क्वेअर रूट डायरेक्ट तुम्ही जर कॅन्सल करत असाल तरी चालेल. मी एकदम शॉर्टकट चालतो आहे. आता याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. कारण की जिथपर्यंत तुम्ही याची प्रॅक्टिस करणार नाही तुम्हाला थोडंसं कठीण जाईल. आता आपल्याला हे तर समजलं आहे ना की जेव्हा मी बी काढला असता तर स्क्वेअर रूटमध्ये दिलं असतं. ठीक आहे. आता स्क्वेअर रूट नाही दिलं तरी चालेल. किती येईल आन्सर? 1 प्लस 9 प्लस 25 दॅट इज 35. क्लिअर. चला ए स्क्वेअर फाइंड करू. काय येते? 3 चा स्क्वेअर डायरेक्ट लिहायचा 9 प्लस 2 चा स्क्वेअर 4 प्लस ए चा स्क्वेअर 1 किती येईल आन्सर? 14. ओके. चला सी फाइंड करू. सी काय असणार आहे? 4 प्लस 1 प्लस 16 किती होईल? तर 21. लक्षात आलं का? पहा ए स्क्वेअरची व्हॅल्यू सॉरी बी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर ए स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली आणि सी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. ह्या व्हॅल्यू समजल्या तुम्हाला कशा आल्या तर? ठीक. किती होतं? 3 स्क्वेअर देन येथे 2 स्क्वेअर सॉरी बी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे ना सॉरी दॅट इज 1 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर. ओके. चेक करून घ्या तुमच्या ह्याच व्हॅल्यू आल्या आहेत का? ठीक आहे. जर ह्या व्हॅल्यू आल्या असेल तर आता समोर आपण सॉल्व्ह करू. मला काय म्हटलंय त्यांनी? बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. ठीक आहे. ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? मायनस सी स्क्वेअर येते का? नाही कॅन्सल. आता चेक करू. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर याची आणि याची ॲडिशन 35 येते का? हां येते. म्हणजे तुमचा आन्सर आहे डी. ठीक आहे. चला पहा. येत आहे तुमचा आन्सर? गुड. चला छान. क्वेश्चन रिपीट करायचा आहे. करून घेऊ शॉर्टमध्ये एकदम फास्ट. ठीक आहे. चला. काय म्हटलेलं आहे? तुम्हाला 3 वेक्टर दिलेले आहे. ए वेक्टर आहे, बी वेक्टर आहे आणि सी वेक्टर आहे. आणि काय म्हटलं आहे की ते राइट अँगल ट्रायंगल जे आहे त्यामध्ये ते आहेत. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर म्हटलं आहे त्यांनी की फॉलोइंग व्हिच वन इज सॅटिस्फाईड. आता राइट अँगल ट्रायंगलचा कन्सेप्ट कसा असणार आहे? असं काहीतरी तो राइट अँगल ट्रायंगल राहील. बरोबर. आता त्याच्यानुसार त्यातला एक जो व्हॅल्यू आहे ती बी स्क्वेअर आहे. म्हणजे त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक कोणता तरी आहे जो हायपोटेन्यूस असेल तो बी स्क्वेअर बी असेल, हा ए असेल आणि हा सी असेल. ते कसं राहील? लक्षात आलं का? असं त्यांचं सिंपल म्हणणं आहे. हां. त्यानंतर त्यांनी काय म्हटलं की 3 वेक्टर दिलेले आहे. म्हणजे एका वेक्टरची तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे.
लिहून घेऊ. ठीक आहे, काय दिलेली आहे, तर ए बार इज इक्वल टू दिलेला आहे 3i मायनस 2j प्लस के. ठीक आहे, बी ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, तर बी दिलेला आहे i मायनस 3j प्लस 5k. ठीक आहे, आणि सी काय दिलेला आहे, तर सी बार इज इक्वल टू 2i प्लस j मायनस 4k. ह्या 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आणि काय म्हणणं आहे त्यांचं, त्यांचं म्हणणं आहे की याच्यापैकी ह्या जे 4 इक्वेशन आपल्याला दिले आहे, यापैकी कोणतं इक्वेशन ह्या कंडिशन्सला काय करते, फुलफिल करते. लक्षात आलं का? तर अशा टाईपचा आपला क्वेश्चन आहे. आता या क्वेश्चनला अटेम्प्ट करताना सर्वात पहिले आपण काय लक्षात घेतो, की मी ह्या ऑप्शनला एका दमाने सॉल्व्ह करू शकत नाही. लक्षात आलं का? म्हणजे ॲक्चुअलमध्ये कंडिशन काय आहे, की पहिले मला हे सॉल्व्ह करावं लागेल, हे सॅटिस्फाय होते का नाही, मग मला दुसरं सॉल्व्ह करायला लागेल, ते सॅटिस्फाय होते का नाही, मग तिसरं सॉल्व्ह करेल, ते सॅटिस्फाय होते का नाही, चौथं मग चौथं मला दिसेल की अरे सॅटिस्फाय झालं. म्हणजे एका याला जर मला जवळपास 20 सेकंद लागत असेल किंवा 30 सेकंद लागत असेल, कारण की 2 कंडिशन आहे ना. एक कंडिशन असेल तर ठीक आहे, पण कंडिशन किती दिली आहे आपल्याला, 2. मग 2 कंडिशनसाठी आपला वेळ तर बराच जाईल. मग यावेळेस आपण ऑप्शन बेस्ड जातो. लक्षात आलं का? आता ऑप्शन बेस्ड जातो म्हणजे काय करू आपण, तर यामधले जे ऑप्शन्स आहेत त्याला पहिले ना जे एक्स्ट्राचे ऑप्शन्स आहेत त्याला आपण काय करू, कॅन्सल करू. ते कसे कॅन्सल करायचे, तर ते व्हॅल्यू ऑब्झर्व्ह करायचे. ठीक आहे. जर तुम्ही पाहिलात इथे ना बी ची व्हॅल्यू दिलेली आहे. कशाची? तर बी बार इज इक्वल टू काय म्हणते, ए बार प्लस सी बार. तर मी बी बारला फॉलो करतो. हा बी बार. बी बारची पहिली व्हॅल्यू काय आहे? आय. बी बारची पहिली व्हॅल्यू काय आहे? आय. बरोबर आहे. आणि तो कोणापासून बनला आहे म्हणते? ए आणि सी पासून. आता जर मी दोघांची ॲडिशन केली, पहा ए बार प्लस सी बार आहे. दोघांची जर ॲडिशन केली किती होते? 3 प्लस 2 5 होतात. बरोबर आहे. दोघांची ॲडिशन केली किती होणार आहे आन्सर? 5. इथं 5 आहे का? नाही. म्हणजेच काय? ते जिथे पण बी बारची व्हॅल्यू आहे ते आन्सर आपला येणार नाही. कॅन्सल एकाच टर्ममध्ये. एकाच स्टेपवरून आपण जज केलं का? कारण की बी बारची व्हॅल्यू जी आहे ती किती आहे? 1 आहे. आणि ह्या दोघांची ॲडिशन केली तर आन्सर किती येत आहे? 5 येत आहे. म्हणजे ते आन्सर येणार नाही. आता आपण चेक करू सी साठी. चला. सी बारला चेक करा. सी बारची व्हॅल्यू किती आहे? 2. आणि कोणाची ॲडिशन आहे म्हणते? ए बार आणि बी बारची. ए बार आणि बी बारची जर मी ॲडिशन केली 3 प्लस 1 किती होणार आहे? 4. इथे किती आहे? 2. म्हणजे हे पण आन्सर येणार नाही. सी बारची इक्वेशनला फॉलो करते का? नाही. म्हणजे 2 ऑप्शन तर कॅन्सल झाले. आता चेक करू सेकंड नंबरचा ऑप्शन. काय आहे? ए इज इक्वल्स टू बी प्लस सी. पहा ए इज इक्वल्स टू ए जर मी ए ला ऑब्झर्व्ह केलं तर ए म्हणजेच काय होते, बी प्लस सी ची ॲडिशन होते म्हणते. बी ची व्हॅल्यू किती आहे? 1. सी ची व्हॅल्यू किती आहे? 2. 1 प्लस 2 किती होत आहे? 3. म्हणजे इथं 3 आलं. करेक्ट. आणि एका ह्याच्यानं आपण डिसाईड करू का? नाही. दुसरं चेक करून घेऊ. ठीक आहे. इथे किती आहे? -2. -2 प्लस 1 सॉरी -3 प्लस 1 दॅट इज -2. म्हणजेच काय, की माझं जे सेकंड ऑप्शन आहे हे मला सॅटिस्फाय करत आहे. लक्षात आलं का? मग आता चौथ्या इकडे जाऊ. चौथ्याची कंडिशन सेम आहे. म्हणजे बी आणि डी दोन्ही आन्सर निअर अबाउट कशा आहेत? सेम आहेत. दोन्ही आन्सर दोन्ही ज्या कंडिशन्स आहेत बी आणि सीच्या कशा आहेत? बी आणि डीच्या कशा आहेत? सेम आहेत. आता आपल्याला चेक करायला लागेल ह्या 2 कंडिशन्स. लक्षात आलं का? आता इथून तुम्ही तर डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. पण समटाईम्स काय होते, की मॅग्निट्यूडच्या व्हॅल्यूमध्ये ते थोडंसं चेंज केल्यामुळे तुमच्या आन्सरनं ते गडबड करू शकतात. म्हणून जसं आता मला माहिती आहे, जर हा राइट अँगल ट्रायंगल आहे, तर मी असं म्हणू शकतो बी स्क्वेअर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला बी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असेल? ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर असेल. जर मी हा बी स्क्वेअर म्हटलं तर. लक्षात आलं का? ठीक आहे. त्याच कंडिशन्सला आपल्या इथे आपण काय करतो? कंडिशन समजून घेतो. बट ही झाली सेकंडरी कंडिशन. पण जेव्हा आपण याला सॉल्व्ह करू, तेव्हा आपल्याला चेक करायला लागेल, की तर हीच कंडिशन सॅटिस्फाय करते का? ठीक आहे. असं तुम्ही डायरेक्ट आन्सर काढू शकता. पण हे आपल्याला पहिले माहीत असलं पाहिजे, का ही कंडिशन तिथे बनेल का? ठीक आहे. चला. तर मग सगळ्यात पहिले फाइंड करू आपण बी स्क्वेअरची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे? बी स्क्वेअर. कसा काढत असतो? पहा, बी फाइंड करण्याची व्हॅल्यू फॉर्म्युला काय आहे? तर आपण त्याला अशा पद्धतीने लिहित असतो. ठीक आहे. जशी कोणती व्हॅल्यू असेल, कोणती व्हॅल्यू आपल्याला फर्स्ट बीची 1 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर लिहून घेऊ. 5 स्क्वेअर बरोबर. मग याला आपण सॉल्व्ह करू. मग मला मिळेल याचा आन्सर. याला सॉल्व्ह केल्यानंतर 1
बरोबर आहे, +9 +25, मग मला आन्सर मिळेल त्याचं 35, बरोबर आहे. ही बीची व्हॅल्यू झाली. बघ इथून आपण काढू डी स्क्वेअर, म्हणजे स्क्वेअर करून घेऊ, मला आन्सर 35 मिळेल. लक्षात आलं का? पण आपल्याला सध्या एवढी प्रॅक्टिस करायची आहे, की जर मला दिसत आहे, की इथं एखादी व्हॅल्यू दिलेली आहे, तर मला त्याच्यावरून डायरेक्ट काय करता आलं पाहिजे, त्याच्या स्क्वेअरच्या टर्म काढता आल्या पाहिजे आणि ते सर्वात सोपं आहे. काय करायचं असते, ज्याही कोणत्या टर्म्स आहेत, त्याचा स्क्वेअर घेऊन डायरेक्ट त्याची ॲडिशन करून घ्यायची. तर मला बी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल, किती मिळेल? 35. ठीक आहे, हेच व्हॅल्यू. आता आपण ए काढू. ए स्क्वेअर फाइंड करायचा आहे. किती आहे? इथं कोणता नंबर आहे? 3. 3 चा स्क्वेअर किती होतो? 9 प्लस किती आहे? 2. प्लस मायनस नाही पाहायचं, बस फक्त काय पाहायचं आहे आपल्याला? नंबर कोणता आहे? 2. 2 चा स्क्वेअर 4 प्लस किती आहे? 1 आहे. 1 चा स्क्वेअर 1 किती होईल? 13 प्लस 14. तर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू मला काय म्हटलेलं आहे? 14. क्लिअर? नाऊ सी फाइंड करायचा आहे. सी स्क्वेअर फाइंड करू बघ. काय मिळेल? 2 आहे. 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1 चा स्क्वेअर 1 प्लस 4 चा स्क्वेअर 16. डायरेक्ट किती होते आहे? 21. ठीक आहे. आता एक कंडिशन सॅटिस्फाय करू. 35 आन्सर आला पाहिजे. इथे पण बी स्क्वेअर आहे, इथे पण हे आहे. ठीक आहे. दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं तरी 35 आलं पाहिजे किंवा ए स्क्वेअर याचा दोघांपैकी कोणाचा आन्सर 35 येईल ते चेक करू. ठीक आहे. तर काय पहिले ए स्क्वेअर. ए स्क्वेअर मधून 21 गेले 35 येईल का? नाही येणार. म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल झालं. मग हे चेक करून घे, क्रॉस चेक. 14 + 21 दॅट इज 35. म्हणजेच कोणता ऑप्शन करेक्ट राहील आपल्यासाठी? डी नंबरचा ऑप्शन करेक्ट राहील. लक्षात आलं का? हे शॉर्टकट आहे. मला जर समजा मी त्यामधल्या यांना प्रॉपरली काय करू शकलो, डिस्क्राईब करू शकलो तर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा. चला, हे समजलं? स्क्रीनशॉट घेऊन घ्या, मग समोर जाऊ. क्वेश्चन नंबर 8 थोडासा ट्रिकी आहे. तर याला आपण म्हणजे बराच वेळ लागेल आपल्याला, कारण की हा क्वेश्चन मला बहुतेक असं वाटतं आहे की 3दा एक्सप्लेन करावं लागेल. ठीक आहे. त्याला आपण उद्याच्या क्लासमध्ये डिस्कस करून घेऊ आणि उद्या आपण एक नवीन टॉपिक डिस्कस करू, दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑफ 2 व्हेक्टर्स. ठीक आहे. तर त्यावेळेस तुम्हाला ते थोडंसं लवकर समजायला येईल. चला, एक लास्ट क्वेश्चन आज डिस्कस करूया आणि मग थांबून जाऊ. ठीक आहे. काय म्हणते? लेट 2 फोर्सेस हॅव इक्वल मॅग्निट्यूड. 2 फोर्सेस आहेत ज्याचं मॅग्निट्यूड कसं आहे? इक्वल आहे. ठीक आहे. काय म्हणणं आहे? 2 फोर्सेस ज्याचं मॅग्निट्यूड कसं आहे? इक्वल आहे. ठीक आहे. ए इफ द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट इज 2a/3 आणि जे रिझल्टंटचं मॅग्निट्यूड आहे ते किती असणार आहे? 2a/3 असणार आहे. देन द अँगल बिटवीन दोज 2 फोर्सेस. ठीक आहे. तर आपण असं कन्सिडर, त्यांनी काय म्हटलं की 2 फोर्सेस मधला अँगल किती आहे ते काढायचं आहे. ठीक आहे. आता थोडंसं समजून घ्या. अँगलच्या टर्म्स आहेत. जेवढं आपण जुनं शिकलोय ना, त्यामध्ये थोडंसं लक्षात घ्या. अँगलच्या टर्म कुठे कोणत्या रिझल्टंटमध्ये येत असते? पॅरलेलोग्राम लॉमध्ये. त्यातच अँगल आहे ना. कारण की ट्रायंगल लॉमध्ये आपण कुठेच अँगल वगैरे यूज करत नाही. बरोबर आहे. म्हणजे कोणता कन्सेप्ट वापरावा लागणार आहे आपल्याला? आपल्याला वापरावा लागणार आहे पॅरलेलोग्राम लॉ. ठीक आहे. मग आता काय म्हटलं की 2 व्हेक्टर आहे. मी आता 2 व्हेक्टरला नाव देऊन देतो. कोणते 2 घ्यायचे? ठीक आहे. आपण एक घेऊ. 1 मिनिट. ठीक आहे. पहा, एक कंडिशन समजून घ्या, की जेव्हाही तुम्ही प्रॅक्टिस कराल, विदाऊट प्रॅक्टिस तुम्हाला क्वेश्चन जमणार नाही. क्वेश्चन समजण्यासाठी किंवा त्यासाठी तुम्हाला क्वेश्चन वाचावे लागेल. जर तुम्ही क्वेश्चन वाचलेच नाही, तर तुम्हाला ते जमणारच नाही. जिथपर्यंत क्वेश्चन समजण्याची कॅपॅसिटी येत नाही, तोपर्यंत क्वेश्चन अटेम्प्ट होत नाही. लक्षात आलं का? ठीक आहे. हां, तुम्हाला काही मुलं मिळेल, की एवढे पर्सेंटाइल भेटले, तेवढे पर्सेंटाइल भेटले. लक्षात आलं का? तर काही लोकांचे टोले लागूनही जाईल. पण टोले म्हणजे रिझल्ट राहत नाही. लक्षात आलं का? ठीक आहे. तर त्या कंडिशनमध्ये जिथपर्यंत तुम्ही जेवढे जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करणार नाही, तोपर्यंत ते तुम्हाला जमणार नाही. लक्षात आलं का? ठीक आहे. उद्याच्या क्लासमध्ये जो आपला डिस्क्रिप्शन बॉक्स आहे, त्यामध्ये मी एक चॅनलची लिंक आणि एक ॲपची लिंक टाकेल. ठीक आहे. ॲप जे आहे ते तुम्हाला क्वेश्चन प्रोव्हाईड करेल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला, प्रॅक्टिस प्रॅक्टिस क्वेश्चन प्रोव्हाईड करेल. ठीक आहे. आणि ॲपमध्ये सुद्धा काही शीट्स प्रेझेंट अवेलेबल राहील, की जेणेकरून तुम्ही तिथून म्हणजे त्या चॅनलमधून त्या शीट डाउनलोड करून प्रॅक्टिस करू शकता. प्रॅक्टिस
हेच एकमेव साधन आहे आपल्याला स्कोर करण्यासाठी. ठीक आहे. सॉरी. चला, तर क्वेश्चन समजून घेऊ. काय म्हणते? दोन फोर्सेस आहेत. आता फोर्सेस आहेत, मग आपण त्याला फोर्सेसचं नाव देऊन देऊ. काय म्हणू? पहिला फोर्स आहे F1, ठीक आहे, आणि दुसरा फोर्स आहे F2. ठीक आहे, फोर्सेस आहेत म्हणून आपण तसं नाव दिलं. दोघांचंही मॅग्निट्यूड सेम आहे. म्हणजेच मी असं म्हणू शकतो का? F1 इज इक्वल्स टू F2. जे दिलं आहे तेच आपण फॉलो करताय. आता काय म्हणते? इफ द मॅग्निट्यूड ऑफ दिस रिझल्टंट. लक्षात आलं का? आता मॅग्निट्यूड ऑफ दिस रिझल्टंट म्हणजे काय? की मला पहिले काय करायला लागेल? एक फोर्स असते, माझ्यासाठी F नाव देतो. तर ह्या दोघांचा रिझल्टंट पाहिजे आहे. म्हणजे काय? F1 प्लस F2. किती येते? याचं जे मॅग्निट्यूड आहे पहा आता. मॅग्निट्यूड म्हटलं रिझल्टंटचा म्हणजे याचं मला काय घ्यायला लागेल? मॅग्निट्यूड घ्यायला लागेल. तुम्ही असं लिहिलं. हे क्वेश्चनची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला समजेल. क्वेश्चन वाचत आहे, त्याचनुसार त्याला मी माझ्याजवळ जो डाटा आहे त्याला यूज करत आहे. बाकी दुसरं काहीच नाही करत आहे. बरोबर आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, की मला ज्या इन्फॉर्मेशन दिली आहे बस त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर मी त्याला लिहित आहे. समजलं का? त्यांनी म्हटलं की दोन फोर्सेस आहे F1 आणि F2 लिहिले. ठीक आहे. त्यानंतर F1 इज इक्वल्स टू काय आहे? F2 आहे ते त्यांनी म्हटलं आहे का? फोर्सेस हॅव इक्वल मॅग्निट्यूड. तर दोघांचेही मॅग्निट्यूड कसं आहे? सेम आहे. नंतर काय म्हणते? इफ द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट इज. ठीक आहे. तर याचं जे रिझल्टंट असणार आहे म्हणजे दोघांचा फोर्सची ॲडिशन म्हणजे रिझल्टंट होते. त्याचं मॅग्निट्यूड किती आहे? 2a/3 आहे. लक्षात आलं का? किती आहे? 2a/3 आहे. तर त्या दोघांमध्ये किती अँगल आहे हे डिस्क्राईब करायचं आहे. लक्षात आलं का? चला मग आता सॉल्व्ह करू. जे इन्फॉर्मेशन आहे त्याच इन्फॉर्मेशनला यूज करू. तर सगळ्यात पहिले आपण फाइंड करू मॅग्निट्यूड. कशाचं? दोन फोर्सेसचं. ठीक आहे. चला. दॅट इज मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज इक्वल्स टू काय असणार आहे? ॲज युजुअल F1 चा स्क्वेअर प्लस F2 चा स्क्वेअर प्लस 2 F1 F2 कॉस जो असेल तो ते आपण याला थिटा नाव देऊन देऊ. चालेल. असं आपण त्याला मेन्शन केलं. आता दोन्ही फोर्सेस सेम आहे. बरोबर आहे ना? तर दोन्ही फोर्सेस सेम आहे तर काय भेटणार आहे मला? दॅट इज सेम मगाशी जो क्वेश्चन अटेम्प्ट केला होता एक्झॅक्टली तसाच आहे. काही चेंज नाही. ठीक आहे. हां, तर सांगा F1 चा स्क्वेअर प्लस F2 चा स्क्वेअर ही डायरेक्ट ॲडिशन करायची का? ठीक आहे. किंवा लिहून घ्या आता एवढं लिहिलं आहे तर प्लस F1 इंटू F2 दोन्ही फोर्सेस सेम आहे म्हणजेच तुम्ही डायरेक्ट काय लिहू शकता 2F1 लिहा किंवा काही म्हणजे तुम्हाला जे डिनोट करायचं आहे ते दोन्ही फोर्सेस सेम आहे तर तुम्ही त्याला F1 ने डिनोट करू शकता. लक्षात आलं का? किंवा तुम्ही F2 ने सुद्धा त्याला डिनोट करू शकता. काही फरक पडणार नाही. त्याचा काय बनेल? स्क्वेअर बनेल. कॉस थिटा. समजलं? असं मी त्याला मेन्शन केलं. लक्षात आलं का? ठीक आहे. आता मला मॅग्निट्यूड काढायचं आहे कशाचं? F1चं. हे दिलेलं आहे तुम्हाला. मॅग्निट्यूड किती आहे म्हणते रिझल्टंटचं? तर ते दिलं आहे म्हणते 2a/3. 2/3 2a/3 असं दिलेलं आहे. आणि हा झाला आपला अरेंजमेंट. बरोबर आहे. मला काय करणं आहे? हा जो स्क्वेअर जो आहे त्याला गायब करायचा आहे. बरोबर आहे. मग त्याला गायब करू. काय मिळेल? तर 2 चा स्क्वेअर 4 आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट करू. a चा स्क्वेअर a स्क्वेअर आणि 9 करेक्ट. इज इक्वल्स टू F1 स्क्वेअर. ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट ॲडिशन करू शकता 2F1 कारण की दोन्ही सेमच आहे. बरोबर. प्लस 2F1 स्क्वेअर कॉस थिटा असं मला आन्सर मिळेल. ठीक आहे. आता हे F1 आहे याला आपण ॲड करून घेऊ. क्लिअर. जसं मगाशी सॉल्व्ह केलं होतं तसंच तुम्हाला याला काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. चला करा मग सॉल्व्ह. पहिले एवढं लिहून घ्या मग आपण नेक्स्ट याच्यामध्ये जाऊ. सध्या आपल्याजवळ जागा एवढीच आहे. ठीक. आणि
स्वतः पण थोडंसं आयडियाज यूज करून पहा तुम्हाला जमते का तर. ठीक आहे. कारण की तुम्ही जिथपर्यंत स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत ते थोडंसं तुम्हाला कठीणच वाटेल. लक्षात आलं का? आता याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. झालं? चला, लक्ष द्या. आता काय करावं लागेल? तर त्यांनी म्हटलेलं आहे, की 2 सोर्सेस जे आहेत त्याचं मॅग्निट्यूड किती आहे? ए आहे. तुम्ही F1 किंवा F2 च्या जागी काय लिहू शकतो? ए पण लिहू शकतो. काय मिळेल मला इक्वेशन? ठीक आहे. दॅट इज 4a स्क्वेअर अपॉन 9 इज इक्वल्स टू 2a स्क्वेअर. पहा, कारण त्यांनी म्हटलेलं आहे, की मॅग्निट्यूड किती आहे? ए आहे. आपण F च्या जागी काय लिहिलं डायरेक्ट? F1 च्या जागी a स्क्वेअर लिहिलं. प्लस इथे काय येईल? 2a स्क्वेअर कॉस थीटा. बरोबर. आता याला आपण मगाशी सॉल्व्ह केलं होतं याच कन्सेप्टला. करता येईल सॉल्व्ह. ठीक आहे. नसेल तर आपण पुन्हा एकदा सॉल्व्ह करू. ही टर्म इकडे कशाला आहे? ॲडिशनमध्ये. इकडे आली तर मल्टिप्लिकेशनमध्ये. काय मिळेल? हे क्लिअर करून टाकू पहिले. ठीक. तर मला मिळेल 4a स्क्वेअर. ठीक. अपॉन 9 मायनस 2a स्क्वेअर is equals to 2a square cos y या cos theta. याला सॉल्व्ह करता येईल. चला सॉल्व्ह करा आणि काय आन्सर ते सांगा. करा सॉल्व्ह. हां, काय होईल? 4a स्क्वेअर मायनस 18 a स्क्वेअर डिवायडेड बाय 9 बरोबर इज इक्वल्स टू 2a स्क्वेअर कॉस थीटा. बरोबर. याला जर सॉल्व्ह केलं तर काय येईल आन्सर? ठीक आहे. हां, 18 मायनस 4 किती राहील? 14 a स्क्वेअर डिवायडेड बाय 9 बरोबर. साइन मायनस इथं काय 2a स्क्वेअर कॉस थीटा. 2a स्क्वेअर आहे इकडल्या साईडनं आला बरोबर. इकडे मल्टिप्लिकेशन इकडे आला तर डिव्हिजनला काय मिळेल? दॅट इज 14a स्क्वेअर डिवायडेड बाय आपण असंच ठेवू ना, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. a स्क्वेअर इज इक्वल्स टू कॉस थीटा. a स्क्वेअर कॅन्सल. 2 1 जा 2 2 7 जा. ठीक आहे. साइन कोणता आहे? मायनसचा. चेक करा 7/9 कुठे आहे? ऑप्शनमध्ये आहे कुठे मायनस 7/9? येस, ऑप्शन बी इज करेक्ट. लक्षात आलं का? जर तुम्ही याला ऑब्झर्व केलं तुम्हाला आन्सर काय भेटणार आहे? दॅट इज 7 मायनस 7/9 कॉस थीटा. बरोबर. इन्व्हर्स वगैरे लिहायचं आहे तर त्याची काही गरज नाही. एवढी स्टेप आपण डायरेक्ट लिहू शकतो. ठीक. जमेल? ठीक. तर हे आपला आजचा शेवटचा क्वेश्चन होता. उद्या काही क्वेश्चन डिस्कस करू. ठीक आहे. आणि उद्याच आपण एक नवीन टॉपिक सुद्धा चालू करू. दॅट इज मल्टिप्लिकेशन ऑफ 2 वेक्टर्स. ठीक आहे. चला इथे थांबायचं. थँक्यू फॉर द प्रेझेन्स. ठीक. चलो, थँक्यू व्हेरी मच.